जिल्हाभरासह अचलपूर तालुक्यात जलाशयातून बऱ्यापैकी विसर्ग सुरू असल्याने नदीपात्र हे दुथडी भरून वाहत आहेत। त्या पाण्यात वाहून जाण्यासह बुडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना दरदिवसाला होत असल्याचे दिसून येतं। दर्यापूर तालुक्यात नरदोडा उपरा येथे एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये दोन युवकांचा मृत्यू, त्यानंतर अंजनगाव नजीकच्या खोडगाव येथे मामाकडे आलेल्या चुलत भावाच्या बुडण्यानंतर अचलपूरमधील कोल्हा निवासी आई आणि मुलगी समक्ष बापलेक निंभारीच्या नदीमध्ये बुडाल्याची मन हेलावणारी घटना आणि वडगाव फत्तेपूर चंद्रभागा नदीमध्ये घरून आंघोळीकरिता गेलेल्या सुभाष शेंद्रेंचा मृत्यू अशा घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये। शनिवारी पुन्हा शहानूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना वाघडोह गावानजीक रामापूर पथरोट निवासी 43 वर्षीय शंकर सहदेव दांडगे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। प्राप्त माहितीनुसार शनिवारी 4:30 वाजताच्या दरम्यान वाघडोह वासियांना एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला। पोलीस पाटील काकड यांनी घटनेची माहिती पथरोट पोलिसांना देताच ठाणेदारासह पोलीस थापा घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून शव उत्तरीय तपासणी करता पाठविण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार मृतक मुंबई येथे कामानिमित्ताने राहत होता, मात्र कोरोना काळामध्ये टाळेबंदीमुळे स्वगावी परतला होता। त्याची शेती वाघडोह शिवारामध्ये असल्याने शेतात गेला असता ही दुर्घटना घडली। खिशातील आधार कार्डावरून ओळख पटली। पुढील तपास ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक ठाणेदार शिवशंकर खेडेकर, हेड कॉन्स्टेबल हेमंत येरखडे, अमरलाल काजदेकर, अभय हरडे हे करीत आहेत। SN न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता नितीन दुर्बुडेसह पंकज साबू यांचा हा वृत्तांत।